नवीन वर्षाच्या सुरुवातीला फक्त 5 मिनिटं राहिली आहेत आणि घाटावर अशा प्रकारचं सेलिब्रेशन चालू झालं आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. थेट वाराणसीहून आत्ता आपण आलो आहोत वाराणसीला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. आत्ता आपण वाराणसीमध्ये आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ असेल वाराणसीच्या आसपासच्या परिसरातला आणि तिथल्या मंदिराचा बद्दलचा. तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका शेवटपर्यंत. काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल हा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. कालभैरवला जायचं. मंदिर जसं जवळजवळ येते तसं अशी दुकानं आहेत. कालभैरवचं मंदिर अशा प्रकारच्या गल्लीतून आपण फिरत फिरत पहिल्या मंदिरातलं दर्शन घेत चाललोय. थोडीफार गर्दी आहे. आपलं कालभैरव मंदिरात दर्शन करून झालेलं आहे. एक 5 ते 10 मिनिटात दर्शन करून झालं आहे. परंतु तिथे नियोजनाचा खूप अभाव आहे. कुठून रांग चालू होते कुठे संपते काही सांगता येत नाही. जर लवकर आलात तर बरं आहे, नाहीतर खूप टाईम जाईल त्यामध्ये, कारण रांग याची काही व्यवस्थित नाही आहे तिथे. सो आता आपला दुसरा स्पॉट काशी विश्वनाथ या ठिकाणी आपण आता चाललो आहे. बघूया इथे कशी काय सुविधा आणि किती टाईम लागतो आपल्याला दर्शनाला. बाकी इथलं वेदर सकाळपासून खूप छान आहे. 12 डिग्री समथिंग आहे आता. 2 hours later. काशी विश्वनाथाचं दर्शन करून आता आपण निघालो आहोत बोट राईड करायला. पर्सनल बोट केली आहे. ह्या लोकांचा आवाज बघू शकता. सो 1 तासाची राईड आहे. किती चार्जेस आहेत काय कसं काय सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. जर सुरुवात झाली आहे 11-15 झाल्यात. जर सुरुवात झाली आहे बघू आपल्याला कोणते कोणते या घाट आहे यामध्ये एक्सप्लोअर करायला भेटते. या घाटाची संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. काशीमध्ये गंगा किनारी बांधलेले एकूण 88 घाट आहेत. प्रत्येक घाटाचा स्वतःचा असा एक वेगळा इतिहास आहे. आता आपण 80 घाटात इथे पोहोचलोय आणि तसा होतोय घाट तिथे संध्याकाळी आरती होते ना. 80 घाटाला मॉर्निंगला आरती होते. मला दाखवतो 80 घाट कसं आहे ते. आज समोर दिसतो तेव्हा पूर्ण 80 घाट. तिथे सकाळी सकाळी इथे आरती असते गंगेची, जी आपण पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघणार आहोत. हा 80 घाट आहे. 80 घाटवरून आता परत आपण मागे चाललो आहेत आणि हे सर्व घाट एका बाजूला एक असे. प्रत्येक घाटाबद्दल संपूर्ण माहिती तर मी या व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही आहे, परंतु जेवढे महत्त्वपूर्ण घाट आहेत त्याची माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. ये मणिकर्णिका घाट है. यहाँ पे 24 आवर्स डेड बॉडी जलती रहती है. यहाँ की अग्नि कभी बुझती नहीं है. महादेव का श्राप है. माता पार्वती और शंकर भगवान स्नान करते थे. स्नान के टाइम माता जी का कुंडल कान का और शिव जी का मणि गिर गया कुंड में. शिव जी बड़े ढूंढने पर मिला नहीं मिला. फिर
विष्णु जी आए, कछुए का रूप पकड़ कर उनका दिए कान का कुंडल निकाल के यहाँ पे। नुकतीच आपली बोट राईड झालेली आहे। साधारणतः 10 जणांसाठी आम्हाला 2,500 रुपये घेतलेत। थोडं बार्गेनिंग करायला लागतं, 3 ते 3.5 2,500 असं काही रेट सांगतात। सिंगल पर्सन असेल तर त्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन आहेत, पण बार्गेनिंग करणे गरजेचं आहे कारण लुटतात, चांगलं लुटतात। सो थोडं स्किल तुमच्याकडे ठेवा। आत्ता बोट राईड 1 तासाची झाली आहे, तिथून आता आपण चाललो आहे जेवायला। थोडे पेटपूजा गरजेचं आहे कारण इथे चांगलं वॉक होतो आपला, थोडी कॅलरीज पण जाते। सो कॅलरीज थोडं आतमध्ये टाकूया आता पोटामध्ये। बघूया इथलं स्पेशल काय जेवायला भेटतं आहे। आता आपण वाराणसीला सुप्रसिद्ध असा चौकात म्हणजे गोदवल्या चौकात आहोत। इथून आपण मंदिराकडे 80 घाट आणि दशाश्वमेध घाटाकडे जाता येतं, असा हा चौक सुप्रसिद्ध। जस्ट हॉटेलमधून जेवण आत्ता बाहेर पडलो आहे। जेवताना विसरलेलो व्लॉग करायचं आहे कारण भूक जास्त लागलेली। आता इथून कोणत्या पॉईंटला जातो आहे ते तुम्हाला थोडा वेळ सांगतो। संकटमोचन हनुमान मंदिर करून आहे स्पॉट, तिथे चाललो आहे आता आपण। इथून थोडा एक 15-20 मिनिटाचा वॉक आहे, बऱ्यापैकी वॉक होणार आहे आपल्या इथे। 3 hours later. आता आपण 80 घाटावर आलो आहे आणि इथे गंगा आरतीची तयारी आहे। आज आहे 31 डिसेंबर 31 डिसेंबर आणि त्यानिमित्त इथे आरतीचं आयोजन केलं आहे। सो थोडा वेळ तुम्हाला मी आरती दाखवतो, पण त्याआधी जरा अरेंजमेंट करून घेऊया। आणि इकडे बसायचे 200 रुपये घेतात आहेत, 200 रुपये या ठिकाणी बसायचे आणि समोर बसायचे। पण तुमच्यासाठी मी चांगला व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि अशा प्रकारे काही आरतीचं सेटअप आहे। आपलं भाग्य आहे की आता आपण या आरतीच्या टायमाला इथे पोहोचलो आहे।
तर आताच आपण नस्सी घाटवरील गंगा आरती पाहिली. आरती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास हर हर गंगेला यायला विसरू नका. आता इथून सर्व घाट फिरत फिरत आपण काशी विश्वनाथाच्या मंदिरापर्यंत जाणार आहोत. घाट एक्सप्लोअर करतोय आणि थंडी पण छान आहे. साधारण 1 तासाचा वॉक करत अस्सी घाटपासून आता आपण या कॉरिडॉरपर्यंत आलेलो आहे. इथून आतमधलं व्ह्यू बघणार आहे. सकाळी आपलं दर्शन झालेलं आहे त्यामुळे मंदिरात जाणार नाही आहे, परंतु इथून आतमधला व्ह्यू बघणार आहे आपण. कसं दिसतोय हा कॉरिडॉर. इथून डायरेक्ट गंगेपर्यंत यायला हा कॉरिडॉर बनवला होता. मंदिरापासून गंगेपर्यंत यायला दाखवतो. खूप छान असं इथलं आता वातावरण आहे बघा. सो असा काही हा कॉरिडॉर. इथे बाहेर जेव्हा गर्दी वगैरे असते तेव्हा इथूनच रांग आतमध्ये जाते आणि हा गंगेकडचा हा मुख्य प्रवेशद्वार. आता इथून आपण आतमध्ये जाऊया. ह्यामध्ये जरा प्रॉपर येत नाही आहे, पण इथे जर पाहिलात तर खूप छान असे वॉल केलेले आहे. आता आपण मंदिराच्या गेट क्रमांक 1 जवळ आहे, जे आहे गंगेच्या किनाऱ्यावर. आणि हा नवीनच कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. इथून थेट गंगेपर्यंत आपल्याला व्यवस्थित येता येतं. आणि समोर आपल्याला दिसतोय तो हा असा कॉरिडॉर, भव्य असा कॉरिडॉर जो नुकताच बांधण्यात आला आहे. आणि इथपर्यंत तुम्ही मोबाईल घेऊन येऊ शकता. आणि समोर जो मंदिराचा कळस वगैरे आहे त्याचे तुम्ही छान असे फोटो आणि व्हिडिओ काढू शकता. इथपर्यंत आपल्याला मोबाईल घेऊन येता येतं. जर काशी विश्वनाथ मंदिरात येणार असाल तर इथे कसं काय रेट आहे बघून घ्या. इथे मला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून बाकी तुम्ही इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता. ह्या कॉरिडॉरच्या गेटने आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशा प्रकारे इथून पायऱ्या आहेत ज्या मंदिरापर्यंत जातात. जर तुम्हाला पायऱ्या चढून जायचं नसतील तर इथे एस्केलेटर पण आहेत. थोडंच इथून फक्त इथपर्यंत जाण्यासाठी आहे, बाकी तर पुढे तुम्हाला चालतच जायचं आहे. सो चांगल्या सुविधा अशा ह्या कॉरिडॉरमध्ये बनवल्या आहेत. तर आता आपण आलो आहोत डिनरसाठी मंदिरा बाजूलाच असलेल्या एका व्हेज हॉटेलमध्ये. छान अशी दाल तडका, राईस आणि पनीरची सब्जी घेतली. लाईट जेवणच आहे. इथून आपण परत एकदा घाटावर जाऊ, तोपर्यंत मस्त असं जेवण करून घेऊया. आत्ता आपण या व्हिडिओच्या आणि या वर्षाच्या शेवटाला आहोत. 11:44 आहेत. थोड्याच वेळात 12 वाजतील आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. आत्ता पुन्हा एकदा आपण चाललो आहे वाराणसीच्या घाटावर. जेवण झालं आहे, पान खाऊन झालं आहे. पान ओके होता.
घाटावर जाऊया आणि बघूया इकडचं सेलिब्रेशन कसं असतं. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फक्त 5 मिनटं राहिली आहेत आणि घाटावर अशा प्रकारचं सेलिब्रेशन चालू झालं आहे. सर्वांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, बरबडायचं आणि सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं असो, ही माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे काहीतरी वाराणसीमध्ये आपलं न्यू इयरचं सेलिब्रेशन होत आहे. पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर.